नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कमी तेलकट खुसखुशीत असे मोदक गव्हाच्या पिठाचे कसे करायचे ते बघणार आहोत. हे मोदक खूप छान आणि खुसखुशीत होतात. वातड न होता मस्त कमी तेलकट असे हे मोदक होतात. तर असे मोदक आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. तुम्ही सुकं खोबरं बारीक करून सुद्धा घेऊ शकता किंवा किसलेलं ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. तर मी इथं खोबरा कीस घेतलेला आहे. हे आपल्याला कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा. तर मस्त हे लालसर आपण भाजून घेऊयात. तर हे थोडं बाजूला करायचं आणि यामध्येच मी काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहे. तर यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि या तुपामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून यामधला पूर्ण ओलावा कमी झाला पाहिजे. तर हे छान असे कुरकुरीत लागतात. असे काजू बदामचे तुकडे तुम्ही वेगळे सुद्धा भाजून घेऊ शकता, पण मी या कढईमध्येच भाजून घेत आहे. नंतर हे सर्व आपल्याला खोबरा कीस आणि हे तुकडे एकत्रित करून भाजून घ्यायचे. तर बघा हा खोबरा कीस पूर्ण लालसर भाजला गेलेला आहे. तर एकदम कमी तुपामध्ये आपण हा भाजलेला आहे. तर आता हा छान असा खरपूस भाजला. तर हे काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यावर यामध्ये आपल्याला बारीक पिठी साखर वापरायची आहे. तर इथं मी 1 वाटीला कमी अशी पिठी साखर करून घेतलेली आहे. तर ती यामध्ये टाकायची किंवा तुम्ही यामध्ये गूळसुद्धा टाकू शकता. आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. तर हा अगदी सोप्या पद्धतीने आपला मोदकाच्या सारणाचा मसाला तयार झालेला आहे. मोदकाच्या पारीसाठी आपल्याला गोळा मळून घ्यायचा. त्यासाठी इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 2 चम्मच आपल्याला यामध्ये बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यामुळं आपले हे मोदक छान असे खुसखुशीत होतात, वातड होत नाहीत. त्यामुळं 2 चमचे यामध्ये बेसन टाकायचं आहे. अर्धा चमचा इथं मी मीठ घेतलेलं आहे. गोडामध्ये थोडं मीठ टाकलं की त्याची चव खूप छान येते. त्यामुळं थोडं मीठ वापरायचं आणि हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे. इथं मी छान असं तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर या चमच्याने आपल्याला यामध्ये 3 चम्मच किंवा 2 चम्मच तेल वापरायचं. जास्त तेल वापरायचं नाही. तर मी इथं 2च चम्मच तेल वापरलेलं आहे. जास्त तेल वापरलं तर हे मोदक आपले फुटू शकतात आणि ते नरमसुद्धा पडतात. तर हे सर्व तेल आपल्याला याला चोळून घ्यायचं आहे. असं चोळून घेतल्यामुळं हे छान असं खुसखुशीत आपले मोदक तयार होतात. त्यामुळं हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता असा मुटका तयार होतो. तर हे आपलं पीठ छान असं चोळून झालेलं आहे. तर आपण हे भिजून घेऊया. तर यामध्ये मी इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी टाईट गोळा असा मळून घ्यायचा, म्हणजे जास्त नरम गोळा मळायचा नाही. त्या गोळा मळताना नरम जर झाला तर त्यामध्ये तुम्ही आणखी गव्हाचं पीठ टाकू शकता. कारण घट्ट गोळ्याने आपले हे मोदक छान होतात आणि छान खुसखुशीत पण होतात. नरम झाला तर ते आपले मोदक नरम पडतात किंवा वातड होतात. तर 1 वाटीलाही मला इथे पाणी कमी लागलेलं आहे. तर हे आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. तर 10 मिनिटं झालेली आहे. तर आपला हा गोळा छान मऊ असा तयार झालेला आहे. यामधला छोटा गोळा घ्यायचा आणि हे आपल्याला पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे लाटून घेत आहे. तुम्हाला ज्या आकाराचे मोदक बनवायचे त्या आकाराची तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता. तर आता ही आपली मस्त अशी पारी किंवा पुरी तयार झालेली आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर अशी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये हा मसाला किंवा सारण भरायचं आहे आणि याच्या मस्त अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. 2 बोटाच्या चिमटीमध्ये असं दाबून याच्या छान कळ्या पाडायच्या. त्या मस्त कळ्या अशा आपल्या पडतात आणि हे सारण थोडं दाबायचं आणि नंतर हे पूर्ण आपल्याला मिटून घ्यायचं आहे. तर असं हलक्या हाताने पूर्ण ह्या कळ्या दाबून घ्यायच्या. तर बघा हा मस्त आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे. तुम्हाला जास्तच याच्या छान अशा लांब कळ्या पाडायच्या असतील तर एका चमच्याने असे याला रेषा पाडून घ्यायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने खूप छान आणि मस्त आपला हा मोदक तयार होतो आणि कळ्यासुद्धा छान दिसतात. तुम्ही हे अशा पद्धतीने सुद्धा कळ्या पाडून घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने आता आपल्याला
पूर्ण मोदक करून घ्यायचे आहे. आणखी एक मोदक करून दाखवते. तर अशी ही आपल्याला पारी लाटून घ्यायची आणि हातावर घ्यायची आहे. त्यामध्ये सारण भरायचं आणि मस्त अशा 2 बोटाच्या चिमटीमध्ये अशी दाबून कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर अशा खालीपर्यंत तुम्ही ह्या कळ्या पाडून दाबून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने आणि लवकर पण असे मोदक आपले तयार होतात. जास्त वेळ पण लागत नाही. तर बघा हे असं मिटून घ्यायचं आहे. तर हा पण मोदक आपला छान तयार झालेला आहे. इथं बघा अशा पद्धतीने मी सर्व मोदक छान असे तयार करून घेतलेले आहे. तर इथं मी पंकजचं मुंगफली तेल घेतलेलं आहे. हे तेल अगदी शुद्ध आहे. तर या तेलामध्ये आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे. तर इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे या बॉटलमधलंच तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. तर हे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि हे मोदक या तेलामध्ये टाकून घ्यायचे. सुरुवातीला तेल गरम करायचं आणि नंतर गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे. म्हणजेच मध्यम गॅस ठेवायचा आणि त्यावर मस्त असे हे लालसर रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. असे तळून घेतल्यावर मस्त ते खुसखुशीत होतात. तुम्ही जास्त तेल गरम करून त्यामध्ये तळले तर ते अगदी वातळ किंवा नरम पण होऊ शकतात. आणि बघू शकता आपले मस्त असे मोदक छान तयार झालेले आहेत. आणि पाहू शकता तुम्ही हे मोदक तेलकट झाले नाही. अगदी कोरडे आणि मस्त खुसखुशीत आपले हे मोदक छान तयार झाले. अशा पद्धतीचे मोदक तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.